नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, करंट इलेक्ट्रिसिटीच्या 7व्या भागात मी तुमचं स्वागत करतोय। परिस्थिती तर तुम्हाला आता कळते की आता सध्या पाऊस पडतोय सगळीकडं, नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे आणि अशा परिस्थितीमध्ये म्हणजे कोरोना येऊन गेला तो गेला आणि त्याच्यानंतर आता पावसाचा मधीच आलेला अटॅक, या सगळ्या भूमिकेचा जर विचार आपण केला तर एक गोष्ट नक्की आहे की आपल्याला पाहिजे तसं वातावरण तयार न होता ते आपल्या थोडंसं विरोधात चाललंय। कारण काही ठिकाणी तर अशी परिस्थिती आहे की लाईटच नाही। म्हणजे पंढरपूर सारख्या भागाचा विचार करायचा झाला तर जवळजवळ 10% पंढरपूर खाली गावातलं पाण्याखाली गेले, त्यामुळे तो भाग लाईट शिवाय झाला। त्यामुळे जे विद्यार्थी आणि काही ग्रामीण भागामध्ये तर दुसऱ्या गावाशी संपर्कच तुटला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपण शिकायचा प्रयत्न करतोय। म्हणजे इतकी प्रतिकूलता असताना मी तर म्हणतो ते आपल्यासाठी जास्त पॉझिटिव्ह आहे। आता असं जिद्द तयार झाली पाहिजे की जेणेकरून मला आता 12वीमध्ये काय ना काहीतरी करून मार्क्स मिळवायचेत। मग आपण काय केलं, आज खरं तर करंट इलेक्ट्रिसिटीचा 7वा भाग आपण सुरू करतोय आणि असा हा 7वा भाग सुरू करत असताना एक वेगळ्याच भागाकडे आपण वळतोय। म्हणजे पहिल्या भागामध्ये आपण काय केलं बघा, अगदी सुरुवातीला या असणाऱ्या टॉपिकच्या 2 भागाचा विचार करताना आपण 11वीचं करंट इलेक्ट्रिसिटी 99% बघितलं, जे गरजेचं आहे आपल्याला सीईडीला। त्याच्यानंतर 3ऱ्या भागाला आपण किर्चॉफ्स लॉजला सुरुवात केली। मग 3रा असेल, 4था असेल, 5वा असेल आणि 6वा असेल। तसा विचार करायचा झाला तर 12वीची सुरुवात आपली 3ऱ्या भागानं झाली आणि 3ऱ्या भागानं 12वीची सुरुवात होत असताना करंट इलेक्ट्रिसिटीमधल्या किर्चॉफ्स लॉजनं आपण सुरुवात केली। एक वेगळ्याच पद्धतीनं आपण तिथं असणाऱ्या त्या किर्चॉफ्स लॉजला बघितलं, वेगळी पद्धत आपण वापरली। पण काय केलं, ते कशासाठी ती पद्धत आपण इम्प्लिमेंट केली तर जेणेकरून आपल्याला या अशा अवस्थेमध्ये सीईटीमध्ये जे MCQs आहेत ते सोडवता आले पाहिजेत। मार्केटमध्ये प्रज्ञा पब्लिकेशनची सीईटीची पुस्तकं पण आलीत। मी तर म्हणतो ज्याला सीईटी टार्गेट ठेवून अभ्यास करायचा आहे त्यांनी प्रज्ञा पब्लिकेशनच्या पुस्तकाचा वापर करा। सोप्याकडनं अवघडाकडं सगळ्या प्रकारचे मल्टिपल चॉईस क्वेश्चन दिसतात आपल्याला। ज्याला मेडिकल ओरिएंटेड जायचं आहे त्यांनी त्यातली मग एररलेस फिजिक्स असेल, JPNP असेल, अनेक पब्लिकेशन जे थोडे टफ आहेत। मग प्रज्ञाचं सुद्धा नीटचं वेगळी पुस्तक आहे, 2 11वी अधिक 12वी करून केले त्याने। आपण आपलं जर टार्गेट व्यवस्थित ठरवलं असेल तर आपल्याला सीईटीचं पुस्तक सिलेक्ट करता येतं आणि आत्ता या इन्स्टंटला सीईटीच्या पुस्तकाची गरजच आहे। काय झालं बघा, बघता बघता सीईटीची परीक्षा पण ऑनलाईन सुरू झाल्यात। आज बघायचं झालं तर परिस्थिती थोडीशी म्हणजे ऑफबीट झालेली आहे। विद्यार्थ्यांना सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा इथं जाताच येत नाही, सगळे रस्ते पॅक झालेत, कुठंच इकडे तिकडे करता नाही येत। त्यामुळे परत त्यांची परीक्षा होईल, त्यांचं नुकसान नाही होऊ देणार शासन। म्हणजे मी काय म्हणतोय ते नीट ऐका, परीक्षा होता येतच आणि अशा परीक्षेचा विचार करत असताना यातला एक असा वेगळा भाग आपण आज सुरू करतोय की हा जो भाग आहे तो खरं तर कधी आपण नाव पण ऐकलं नाही, पण एका वेगळ्या पद्धतीनं तिथं असणाऱ्या त्या भागाला आपल्याला सोपं करायचं आहे। मी फळ्यावर जर तुम्ही आता बघितलं तर मला जे शिकायचं आहे, शिकवायचं आहे त्याचं नाव लिहिलंय, त्याचं नाव आहे पोटेन्शिओमीटर। एक वेगळा भाग आपण सुरू करतोय, वेगळ्या पद्धतीनं सुरू करतोय। मी परत सांगत असतो त्या पद्धतीनुसार आता तुमच्या समोर कागद पेन आहेच, मी आहे म्हणत नाही, आहेच म्हणतोय। आता पोटेन्शिओमीटर काय आहे, काय ते इन्स्ट्रुमेंट आहे, तिथं काय करावं लागेल आपल्याला, कशासाठी ते आहे याचा विचार करूया ना। पहिल्यांदा साध्या गोष्टी आहेत। खरं तर मला जर समजा EMF मोजायचं असेल तर मला रेग्युलरचा व्होल्ट मीटर EMFचं उत्तर देऊ शकत नाही। नीट ऐका, मी सांगतो हा प्रश्नच आहे पुढचा। मला जर अतिशय लहान पोटेन्शियल डिफरन्स मोजायचा असेल तर मला व्होल्ट मीटरनं ते मोजता नाही येत। मला जर समजा 2 वेगवेगळ्या प्रकारचे सेल दिले तर त्याचं EMF कंपेअर करायला सांगितलंय तर तसं असणारं ते जे EMF आहे
ते EMF मला असणाऱ्या व्होल्ट मीटरनं कम्पेअर करता येत नाही. इंटरनल रेजिस्टन्स नावाचा फिनॉमेना आपण आत्ता सुद्धा बघितला होता, 11वीत पण बघितला आहे. आणि जर समजा मला कोणी म्हणलं की सर नुसतंच काय सांगताय, मला मोजून दाखवा, कसं मोजणार मी? एकतर इंटरनल रेजिस्टन्सचा अर्थ काय आहे? अपोजिशन बाय इलेक्ट्रोलाइट्स युज्ड इन द सेल टू द फ्लो ऑफ एन इलेक्ट्रिक करंट. ज्या सेलमध्ये इलेक्ट्रोलाइट्सचा वापर केला जातो ते जे इलेक्ट्रोलाइट्स आहेत ते इलेक्ट्रिक करंटला विरोध करतात. स्वतःचा जो विरोध आहे त्याला इंटरनल रेजिस्टन्स म्हणतात. तो कसा मोजणार मी? नाही मोजता येत. म्हणजे मला EMF कम्पेअर करायचं आहे, EMF मोजायचं आहे, लहानसं पोटेन्शियल डिफरन्स मोजायचं आहे, इंटरनल रेजिस्टन्स सेलचा मला मोजायचा आहे. मला व्होल्टमीटर कुचकामी ठरतो. मला जर कुठल्या इन्स्ट्रुमेंटचा वापर करावा लागेल किंवा कुठल्या पद्धतीचा वापर मला करावा लागत असेल तर ती जी पद्धत आहे ती म्हणजे पोटेन्शियोमीटर. म्हणजे आता आपण डोक्यामध्ये ठरवलं की बाबा आपल्याला पोटेन्शियोमीटरनं काय काय मोजता येतं. हा 2 मार्काचा प्रश्न झाला ना. स्टेट द ॲडव्हान्टेजेस ऑफ पोटेन्शियोमीटर ओव्हर व्होल्टमीटर. ते आपण शेवटी बघतोय, म्हणजे आर्टिकल झाल्यानंतर शेवटी बघायचं आहे. आणि तसं आर्टिकल तिथं बघण्यापूर्वी आता पहिल्यांदा काय करायचं आहे बघा, याला काय करायचं आहे, कसा अभ्यास करायचा आहे त्याचा विचार आपण इथं करूयात. त्यामुळे सुरुवात लक्षात ठेवायचं आहे, मला जर पोटेन्शियोमीटरचा विचार करायचा झाला तर पहिल्यांदा मला याच्या प्रिन्सिपलचा विचार करावा लागतो. नीट लक्षात ठेवा, कुठल्या प्रिन्सिपलवर पोटेन्शियोमीटर काम करतोय पहिल्यांदा मला बघावं लागेल. आणि मला जर समजा त्या ठिकाणी तिथं असणारा तो पोटेन्शियोमीटर ज्या कुठल्या प्रिन्सिपलवर काम करतो ते जर बघायचं झालं तर मला काय करावं लागेल, मला या ठिकाणी लक्षात ठेवा, ही एक तार आहे असं समजूयात. कुठली तार आहे? AB. ही जी वायर आहे त्या वायरची जी लांबी आहे ती कॅपिटल L आहे असं समजूयात. म्हणजे या असणाऱ्या वायरला आपण एक सेल जोडूयात आणि तिथं असणारी ती जी वायर आहे त्या वायरला एक प्रकारचं पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय करूयात. याचा अर्थ असा झाला, ही जी वायर आहे या वायरवर आपण पोटेन्शियल ग्रॅडियंट तयार केला. ग्रॅडियंट म्हणजे काय? एक पॉइंट हायर पोटेन्शियलला, कारण बऱ्याच जणांना करंट इलेक्ट्रिसिटीची संकल्पनाच नाही कळत. हायर पोटेन्शियलला एक पॉइंट आहे, लोअर पोटेन्शियलला एक पॉइंट आहे. इलेक्ट्रॉन बॅटरीच्या निगेटिव्हकडनं बॅटरीच्या पॉझिटिव्हकडे जाणार आहेत आणि असे जात असताना याच्यामध्ये असणारा जो एक पॉइंट आहे तो जादा पोटेन्शियलला आहे, दुसरा जो पॉइंट आहे तो कमी पोटेन्शियलला आहे. त्यामुळे त्याच्यावर एक प्रकारचं ग्रॅज्युअली डिक्रीजिंग पोटेन्शियल तयार झालं. यालाच म्हणतात पोटेन्शियल ग्रॅडियंट. म्हणजे या असणाऱ्या वायरचा विचार केला तर इथं असणारी जी वायर आहे त्या वायरवर एक प्रकारचं पोटेन्शियल ग्रॅडियंट तयार झालं. म्हणजे आपण काय केलं, जर समजा या असणाऱ्या वायरच्या करस्पॉन्डिंग काही टर्म्स लिहायच्या ठरवल्या तर तिथं असणाऱ्या त्या टर्म्स काय झाल्या बघा. मी जर समजा त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या कॅपिटल Lचा विचार केला तर मग त्या असणाऱ्या कॅपिटल Lला लेंथ ऑफ वायर AB असं म्हणता येऊ शकतं. जर समजा सर्किटचा विचार केला तर त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या सर्किटमधनं जो वाहणारा करंट आहे तो करंट I समजूयात. म्हणजे टोटल सर्किटचा विचार केला, I हा इलेक्ट्रिक करंट फ्लोईंग थ्रू द वायर झाला, तो सारखा असेल ना, करंटचा काय विचार करायची गरजच नाही. जर या वायरचा विचार आपण केला तर ही जी वायर आहे त्याचा एक रेजिस्टन्स होईल आणि रेजिस्टन्स ऑफ वायर ऑफ लेंथ L असा आपण म्हणूयात. कॅपिटल L एवढ्या लांबीच्या असणाऱ्या वायरचा जो रेजिस्टन्स आहे तो कॅपिटल R असा घेऊयात. आणि एक वेगळा सिम्बॉल मी तो वापरतोय, सिग्मा. याचं नाव काय आहे? रेजिस्टन्स पर युनिट लेंथ ऑफ द वायर. म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी विचार करत असताना इथं लक्षात ठेवा,
एक कॉन्स्टंट आपण के वापरा किंवा सिग्मा वापरा, त्याला आपण नाव देतोय रेजिस्टन्स पर युनिट लेंथ. म्हणजे मला त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या वायरचा विचार करून पोटेन्शियोमीटरच्या प्रिन्सिपलचा विचार करायचा झाला तर तसा विचार तिथं करत असताना मुळात या असणाऱ्या आर्टिकलला अनेक वेळा बोर्डाच्या परीक्षेमध्ये विचारलंय. कसं विचारतात ते? स्टेट अँड एक्सप्लेन प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटर. असणाऱ्या पोटेन्शियोमीटरचं प्रिन्सिपल सांगा आणि ते एक्सप्लेन करा. आपण वाक्य तयार केलंय का? अजून नाही केलेलं. वाक्य आपण खाली तयार करतोय. केलेलं वाक्य, केलेल्या स्टेप्स सगळं तुम्ही तुमच्या असणाऱ्या वहीवर किंवा कागदावर नक्की लिहा. त्यामुळे इथं विचार करायचा झाला तर परत लक्षात ठेवायचं आहे, ए बी एवढ्या असणाऱ्या वायरचा विचार केला तर त्याची जी लांबी आहे ती कॅपिटल एल आहे. मी जर आता तुम्हाला विचारलं की सांग ए बीच्या अक्रॉसचं पोटेन्शियल डिफरन्स किती असेल, तुम्ही काय म्हणणार की सर सोपं आहे की आपण ओहम्स लॉचा वापर करूयात आणि त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे इक्वेशन आहे ते इक्वेशन लिहून टाकूयात, आय आर झालं. म्हणजे ए बी एवढ्या लांबीचा विचार करून तिथं असणारं ते जे पोटेन्शियल डिफरन्स आहे ते आय आर एवढ्या लांबी किंवा आय आर एवढ्या अमाऊंटचं झालं. आता मी काय केलंय बघा, सिग्माचा विचार केला तर त्या ठिकाणी रेजिस्टन्स अपॉन लेंथ आहे. जर सिग्माचा विचार करत असताना रेजिस्टन्स अपॉन लेंथ आहे तर मला रेजिस्टन्सचा विचार करत असताना सिग्मा इंटू लेंथचा विचार करावा लागेल. म्हणजे काय, मी जर समजा आत्ता विचार करत असताना एवढ्या म्हणजे आर खरं तर त्याचा ए बीच्या करस्पॉन्डिंग असणारा रेजिस्टन्स आहे. म्हणजे मी जर समजा आरचा विचार केला तर मग तसा विचार करत असताना आर साठी सिग्मा झालं, या ठिकाणी कॅपिटल एल झालं. मी कसं करतोय आणि कुठल्या पद्धतीनं चाललोय ते नक्की लक्षात ठेवा. आर म्हणजे रेजिस्टन्स आहे त्या वायरचा, सिग्मा म्हणजे रेजिस्टन्स पर युनिट लेंथ आहे, कॅपिटल एल म्हणजे लेंथ ऑफ द वायर आहे. असं जर तिथं झालं तर मग कॅपिटल आर इज इक्वल टू, आता आपल्याला ही जी किंमत आहे ही इथं ठेवूयात आणि करस्पॉन्डिंग असणारं जे उत्तर आहे ते उत्तर आपण काढूयात. कसं काढता येतं बघा, व्ही ए बी जर केलं तर मग आय सिग्मा यल असं झालं. वाटलं तर आपण त्याला इक्वेशन नंबर 2 देऊ शकतो. याच्यात जर थोडाफार बदल करायचा झाला तर आय इज इक्वल टू व्ही ए बी अपॉन सिग्मा कॅपिटल एल असं जरी लिहिलं तरी चालतंय आणि त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्याला इक्वेशन नंबर आपण 3 देऊयात. म्हणजे आपण काय केलं, करस्पॉन्डिंग असणाऱ्या वायरचा विचार करून त्या ठिकाणी तिथं असणारं ते उत्तर काढायचा प्रयत्न करतोय. उत्तर काढायचा प्रयत्न करत असताना कॅपिटल एल म्हणजे टोटल लेंथ ऑफ द वायर जी जास्तीची आहे, याच्यापेक्षा जास्त लांबी आपण करूच शकत नाही. व्ही ए बीचा विचार केला, आय आर ए बी लिहा, नसेल तर मग नुसता आर वापरला तर आर लिहा, चालतंय काय, फरक नाही पडत. मग इथं काय केलं, हा जो कॉन्स्टंट आहे त्याचा वापर आपण केला. काय कॉन्स्टंट आहे आपला, सिग्मा म्हणजे रेजिस्टन्स पर युनिट लेंथ आहे, रेजिस्टन्स म्हणजे सिग्मा इंटू लेंथ आहे, कॅपिटल आर म्हणजे सिग्मा इंटू एल आहे. व्ही ए बीचा विचार केला तर आय सिग्मा एल झालं, आयचा विचार केला तर व्ही ए बी अपॉन सिग्मा इंटू कॅपिटल एल झालं. आता पुन्हा काय करायचं बघा, मी काय करतोय, आता वर ज्या सगळ्या स्टेप लिहिल्या होत्या या सगळ्या स्टेपला आता तात्पुरतं पुसून टाकतो की जेणेकरून आपल्याला आता एका फायनल उत्तराकडे यायचं आहे. आणि फायनल उत्तराकडे येत असताना ते कसं यायचं आहे ते बघूयात आपण. कारण आता काय करायचं आहे ते बघा, इथं मी सगळं इथं लिहिलंय. आय म्हणजे करंटचं उत्तर काढलंय आणि या ठिकाणी असणाऱ्या करंटचं उत्तर काढल्यानंतर आता असा विचार करूयात, ही जी वायर आहे या वायरवर हा एक पी पॉइंट आहे. ए पासून पी पर्यंतचं जे अंतर आहे ते अंतर स्मॉल एल आहे. म्हणजे मी जर असं म्हणलं, स्मॉल एल हा सिम्बॉल वापरायला ठरवलं, लेंथ ऑफ वायर ए पी असं म्हणू शकतो.
मला एक तुमच्याकडनं उत्तर अपेक्षित होतं खरं तर. वायरच्या लांबीवर करस्पॉन्डिंग असणारा रेजिस्टन्स अवलंबून असतो का? असतो. वायरच्या लांबीवर जर करस्पॉन्डिंग असणारा रेजिस्टन्स अवलंबून असेल तर आपण नक्की लक्षात ठेवायचं आहे, वायरची लांबी आता कमी झाली, त्यामुळे त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो रेजिस्टन्स आहे तो रेजिस्टन्स पण कमी होईल. त्याला आपण आर म्हणूयात. मग इथं म्हणूयात रेजिस्टन्स ऑफ वायर म्हणूयात. कुठल्या वायरचा आहे की वायर ऑफ लेंथ म्हणूयात. लेंथ किती आहे त्याची? यल आहे. कारण आपण लहान वायरची लांबी घेतली, त्याच्या असणाऱ्या करस्पॉन्डिंग असणारा जो रेजिस्टन्स आहे तो आता कमी झाला आणि तिथं असणारा तो जो रेजिस्टन्स आहे तो रेजिस्टन्स झाला आर. मी परत एकदा सिग्माचा विचार केला तर याच्यात काय बदल होणार ना, कारण हा कॉन्स्टंट आहे. याला रेजिस्टन्स पर युनिट लेंथ या नावानं रिपीट ओळखूयात. वायरचा विचार केला तर वायरमधनं वाहणारा जो करंट आहे तो करंट सेम आहे. तसं जर झालं तर मग इथं नक्की लिहिता येतं. VAPचा विचार केला तर आता काय लिहावं लागेल? करेक्ट आहे, आर लिहावं लागेल. कारण स्मॉल आर रेजिस्टन्स झाला. मगाशी कॅपिटल आर होता, आता स्मॉल आर झाला. VAPचा विचार करताना I इंटू स्मॉल आर झालं. वाटलं तर आपण याला इक्वेशन नंबर 4 देऊयात आणि 3 नंबरचं इक्वेशन 4 नंबरमध्ये ठेवूयात. आणि तसं जर तिथं ठेवलं तर मग इथं असं येतंय VAP इज इक्वल टू VAB सिग्मा यल. इथं लिहिलं. या ठिकाणी आपल्याला तिथं असणारं ती जी किंमत आहे, कारण आपण आरला लिहायचं आहे आणि आरला लिहिताना आता काय लिहावं लागेल? कारण VABचा विचार करतोय आपण, आरचा विचार केला तर तिथं लिहिताना सिग्मा इंटू यल लिहावं लागेल. जसं कॅपिटल आरला आपण सिग्मा इंटू कॅपिटल यल लिहिलं होतं तसं स्मॉल आरला आपल्याला सिग्मा इंटू यल लिहावं लागेल. आणि असं जर तिथं लिहिलं तर याला हे कॅन्सल झालं आणि या ठिकाणी जर विचार केला तर VAP इज इक्वल टू VAB अपॉन यल इंटू यल आलं. म्हणजे आपल्याला या असणाऱ्या इक्वेशनचा वापर करून आपल्याला याच्यावरनं एक वेगळं वाक्य तयार करावं लागेल. आणि वाक्य तयार करताना ते वाक्य कसं करायचं आहे ते पण बघा. VABचा विचार केला तर ABच्या अक्रॉसचं पोटेन्शियल डिफरन्स झालं. कॅपिटल एलचा विचार केला तर त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या वायरची टोटल लांबी झाली. स्मॉल एलचा विचार केला तर त्या ठिकाणी तिथं असणारी ती लांबी झाली. इथं आली तर यल झाली. समजा इथं P डॅश घेतलं तर L डॅश करावं लागेल. याचा अर्थ असा झाला, मी जर आहे त्या इक्वेशनचा विचार केला तर मला नक्की सांगता येतं की अरे बाबा याच्यामध्ये VAB कॉन्स्टंट आहे, कॅपिटल यल कॉन्स्टंट आहे. VAP आणि यल या दोन गोष्टींचा विचार केला तर नक्की मला एक इक्वेशन सांगता येतं. आणि तसं असणारं ते इक्वेशन सांगत असताना माझं मॅथमॅटिकल इक्वेशन आलं VAP इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्मॉल एल. असणारं जे इक्वेशन आहे या इक्वेशनचा विचार करून आपल्याला एक वाक्य तयार करावं लागेल की ते वाक्य जे आहे ते पोटेन्शियोमीटरच्या प्रिन्सिपलसाठी वापरता येईल. त्यामुळे इथं 100% लक्षात ठेवा, मी आत्ताचं वाक्य ज्या पद्धतीनं सांगतोय त्या पद्धतीनं लिहून घ्या. मी मागं पण सांगतोय, आता पण सांगतोय, काय आर्टिकलला मी सोपं करून तुमच्या डोक्यात भरवायचा प्रयत्न करतोय. कारण फिजिक्सला अवघड करायचं काम अनेक जण करतात, मी सोपं करायचं काम करतोय. आणि जर याला सोपं करून आपल्याला ते वाक्य जर लक्षात ठेवायचं झालं तर ते जे वाक्य आहे ते वाक्य कसं लक्षात ठेवता येतं ते नीट बघा. याचा विचार करताना वाक्य माझं असं असेल, त्याचं स्टेटमेंट असं असेल, व्हेन अँड युनिफॉर्म करंट फ्लोज थ्रू द वायर, व्हेन अँड युनिफॉर्म करंट फ्लोज थ्रू द वायर, potential difference between any 2 points of the wire is directly proportional to the length of the wire between these 2 points. मी पुढे काय म्हणतोय ते नीट ऐका. एखाद्या असणाऱ्या वायरचा विचार करत असताना तिथं असणारी ती जी वायर आहे त्या वायरमधनं जर एकसारखा करंट वाहत असेल तर वायरच्या असणाऱ्या त्या लांबीचा विचार करता दोन टोकामधलं विभवांतर त्या लांबीला समानुपाती असतं.
मी मुद्दामून मराठीतनं सांगतो कारण त्याचा अर्थ जास्त क्लिअर होतो. वाक्य रिपीट करतोय, वाक्य नीट ऐका. एखाद्या तारेमधनं एकसारखा करंट वाहत असेल तर तारेच्या असणाऱ्या दोन टोकामधल्या लांबीला त्याच्यामधलं विभवांतर किंवा पोटेन्शियल डिफरन्स हे डायरेक्टली प्रपोर्शनल असतं. वाक्य नीट ऐका, वाक्य परत एकदा रिपीट करतोय मी. व्हेन ॲन युनिफॉर्म करंट फ्लोज थ्रू द वायर, potential difference between any 2 points of the wire is directly proportional to the length of the wire between these 2 points. कुठल्याही तारेचा वायरचा विचार करत असताना त्या तारेमधून त्या वायरमधून एकसारखा करंट जर वाहत असेल तर तसा करंट त्याच्यातनं वाहत असताना त्याच्या असणाऱ्या दोन टोकातल्या लांबीला त्याच्यामधलं जे विभवांतर आहे ते समानुपाती असतं. एवढं नक्की लक्षात ठेवा. आपल्याला प्रश्न कसा विचारला आहे त्याच्यावर ते उत्तर लिहायचं आहे. नुसतं त्यांनी म्हणलं असेल स्टेट द प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटर तर नुसतं वाक्य लिहा. जर त्यांनी बदललं आणि त्यांनी सांगितलं स्टेट अँड एक्सप्लेन प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटर तर आपल्याला आत्ता ज्या सगळ्या स्टेप्स आपण बघितल्या त्या सगळ्या स्टेप्स आपल्याला इथं लिहावं लागतील. आणि मीन व्हाईल ॲब्सल्युटली अवघड नाही. ज्याला ओहम्स लॉ म्हणजे काय ते कळलं, ज्याला सिग्मा मी कशाला वापरलाय ते कळलं, त्याला या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर नक्की देता येईल. हे झालं 2 मार्काचं. पण मुळात आपल्याला काय विचारतील त्याच्यावर ते ठरणार आहे. आणि असा विचार इथं करत असताना मग मला याच्यामध्ये थोडंसं वेगळ्या पद्धतीनं पण विचारात घ्यावं लागेल. आणि तसा विचार इथं करत असताना तो विचार काय करायचा आहे बघा. मी जर समजा आता इथं विचार करायचं ठरवलं की मी अगदी सुरुवातीला ज्यावेळेस तुम्हाला पोटेन्शियोमीटर कशासाठी याचं उत्तर सांगायचा प्रयत्न केला होता त्यावेळेस तुम्हाला मी म्हणलं होतं की या ठिकाणी तिथं असणारा तो जो पोटेन्शियोमीटर आहे तो आपल्याला व्होल्टमीटरपेक्षा काही बाबतीत नक्कीच ॲडव्हान्टेजेस आहे. आणि तसा तो ॲडव्हान्टेजेस कसा तर हे सांगत असताना मी तुम्हाला सांगितलं होतं की जर समजा मला अतिशय लहानसं पोटेन्शियल डिफरन्स मोजायचं असेल तर पोटेन्शियोमीटर, मला EMF मोजायचा असेल तर पोटेन्शियोमीटर, मला जर समजा त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या 2 EMFला कम्पेअर करायचा असेल तरी पोटेन्शियोमीटर, आणि एखादा सेल मला दिला आहे त्याचा इंटरनल रेजिस्टन्स मला मोजायचा आहे तरी पोटेन्शियोमीटर. म्हणजे मला त्या ठिकाणी तिथं असणारा तो पोटेन्शियोमीटर कुठल्या कामाला वापरायचा आहे ते नक्की ठरवावं लागतं. आणि तसं ठरवत असताना आपल्या सिलेबसमध्ये ॲप्लिकेशन्स कुठली कुठली दिली ती बघायची तर त्याच्या करस्पॉन्डिंग आपल्याला त्याचं उत्तर शोधत पुढं जायचं आहे. म्हणजे आता काय करावं लागेल, मी आर्टिकलचं नाव तसंच ठेवलं आहे पोटेन्शियोमीटर. आणि याच्यामध्ये एक आर्टिकल आपण बघूयात की असा असणारा जो पोटेन्शियोमीटर आहे त्याचं पहिलं ॲप्लिकेशन काय करायचं आपल्याला तर याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे हा जो पोटेन्शियोमीटर आहे तो आपल्याला EMF कम्पेअर करताना वापरता येतो. म्हणजे टू कम्पेअर EMFs ऑफ 2 सेल्स. जर आपल्याकडं 2 वेगवेगळे सेल दिले असतील आणि त्याचं जर EMF कम्पेअर करायचं असेल तर आपल्याला तिथं असणारा तो जो पोटेन्शियोमीटर आहे त्याचा वापर करता येईल. कसा, कारण ते महत्त्वाचं आहे ना. मला जर समजा त्या ठिकाणी तिथं असणारा तो पोटेन्शियोमीटर कम्पेअर करायसाठी वापरायचा आहे आणि कम्पेअर करायला वापरत असताना याच्यामध्ये पण लक्षात ठेवा 2 पद्धतीनं आपल्याला त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो EMF आहे तो कम्पेअर करता येतो. यातली पहिली जी पद्धत आहे याला म्हणतात सेपरेट मेथड. अजून कळत नाही की कसं काय पोटेन्शियोमीटर कसला असतो आणि काय असतो. आपण कुठं बघितलं आहे, बघायचं आहे तुम्हाला तुमच्या लॅबमध्ये. मी काय म्हणतोय, शाळा सुरू होणारच आज ना उद्या शाळा सुरू होईल. प्रॅक्टिकल तर करावीच लागणार कारण प्रॅक्टिकलला काय पर्याय आहे, कारण ना अल्टरनेटिव्ह. कशी करायची, काय करायची, बॅचेस कशा करायच्या ते शाळा कॉलेज शासन ठरवल. पण सायन्सला जर प्रॅक्टिकल नसेल तर ते आर्ट्स कॉमर्स झालं ना. त्यामुळे प्रॅक्टिकल होणार. आणि प्रॅक्टिकलसाठी गरज कशाची आहे तर अशा
आर्टिकलचं कॉन्क्रिटीकरण झाल्यासारखं होतं. कळतं आता काय केलं आपण. जसं आपण काय केलं होतं, मीटर ब्रिज नावाचं आर्टिकल आपण बघितलं होतं. आता त्या आर्टिकल बघितल्यानंतर अजून कुठं कळलंय कसा असतो. तर मी तुम्हाला म्हणलं यूट्यूबवर बघा. यूट्यूबवर सुद्धा दिसतं आपल्याला, पण हाताळल्याशिवाय काय कळत नाही. तुम्ही हाताळणार आहात ते. तसाच पोटेन्शियोमीटर तुम्हाला हाताळावा लागेल. तो हँडल करायचा आहे, त्याच्यावर प्रयोग तुम्हाला करायचे. हा प्रयोग आहे तुमच्या लॅबमध्ये, त्यामुळे काळजी नका करू, समजते जास्त. आता पहिल्यांदा आपण बघूयात की कसं पोटेन्शियोमीटर असतो ते. मुळात पोटेन्शियोमीटरचा विचार करत असताना एक लाकडी फळी आहे आणि त्या लाकडी फळीवर एक लांब तार या पद्धतीनं मी जशी दाखवले त्या पद्धतीनं त्या ठिकाणी ती ताणून बांधलेली असते. लॅबमधला पोटेन्शियोमीटर किती लांबीचा मग असणार आहे, कारण तार जर अशी आडवी करून लांब करायचं झालं तर फार मोठी तार होईल. याला काय करतात, साधारण 1.25 मीटर लांबीची एक लाकडी फळी आहे. साधारण म्हणतोय मी, त्यात कमी जास्त होईल नाही असं नाही. आणि ती जी लाकडी फळी आहे त्याच्यावर ती जी तार आहे ती तार या पद्धतीनं बसवलेली असते, ती गुंडाळण्यासारखी झाली. मधीच एक त्या ठिकाणी मीटर स्केल अटॅच केलेलं असतं. मध्ये एक मीटर स्केल आहे. या ठिकाणी इथं असणारी जी तार आहे ती तार या पद्धतीनं तिथं त्या 2 स्क्रूजमध्ये आवळून ठेवलेली असते. आणि त्या 2 स्क्रूजमध्ये या पद्धतीनं त्या ठिकाणी तिथं असणारी ती जी तार आहे ती तार आवळलेली असताना आता कसं होईल बघा. या पद्धतीनं जर समजा त्या ठिकाणी तिथं असणारी ती जी वायर आहे ती अटॅच केलेली असेल तर वायरची या असणाऱ्या पोटेन्शियोमीटरला लांबी साधारण किती झाली, 100 100 100 100 400 सेंटीमीटर, म्हणजे 4 मीटर लांबी झाली. शक्यतो पोटेन्शियोमीटर लॅबमधला जो असतो तो 4 मीटर लांबीचाच असतो. आता काय करायचं आहे, हा जो पोटेन्शियोमीटर आहे या पोटेन्शियोमीटरवर एक पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट करायचा आहे. आणि ते करत असताना या प्रकारच्या अरेंजमेंटचा वापर तिथं केला जातो. तीन वेळा आपल्याला या प्रकारचा पोटेन्शियोमीटर काढायचा आहे. म्हणजे अजून आपल्याला कळलेलं नाही कसा करायचा, पण इथं नीट लक्षात ठेवायचं. एक तार घेतली आपण, लांबच्या लांब तार, साधारण 4 मीटर लांबीची तार. एक टोक हायर पोटेन्शियलला जोडलं, एक टोक लोअर पोटेन्शियलला जोडलं. वायरमधला जो करंट आहे तो कमी जास्त करता यावा यासाठी असणारा हा रेओस्टॅट आहे. म्हणजे त्या वायरचा विचार केला तर मगाशी जसं मी सांगितलं तसंच घडलं. या वायरवर एक प्रकारचं पोटेन्शियल ग्रॅडियंट तयार झालं. आणि असं पोटेन्शियल ग्रॅडियंट या वायरवर तयार झाल्यानंतर आता काय करायचं आहे बघा. तुम्हाला काय करतात तुमच्या लॅबमध्ये, ते जे 2 सेल्स आहेत त्यातला एक सेल असतो डॅनियलचा आणि दुसरा असतो लेखलांशेचा. डॅनियलचा अर्थ त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो सेल आहे त्याला कॉपरचं भांडं असतं, मध्ये पोरस पाट आहे, बाहेरच्या बाजूला कॉपर सल्फेट आणि त्या पोरस पॉटमध्ये H2SO4 आणि मध्ये झिंकचा रॉड असतो. आणि लेखलांश या सेलमध्ये काचेचं भांडं असतं, त्याच्यामध्ये CuSO4 असतं आणि करस्पॉन्डिंग असणारा एक पोरस पॉट आहे, त्याला कार्बन रॉडमध्ये असतो, त्याला पॉझिटिव्ह असतं आणि झिंक रॉडला निगेटिव्ह असतं. नेहमी लक्षात ठेवायचं आहे, झिंक त्या ठिकाणी निगेटिव्हसारखं काम करतं आणि करस्पॉन्डिंग असणारा जो मधला जो कॉपरचा आहे तो पॉझिटिव्हसारखं काम करत डॅनियलसाठी. मग काय केलं जातं, 2 सेल्स आहेत त्यांना सेपरेट मेथडचा वापर करून कम्पेअरसाठी वापरायचा आहे. आणि तसा वापरला जात असताना इथं हा पहिला सेल जोडला, याला पॉझिटिव्ह आहे, हे निगेटिव्ह आहे, हे टर्मिनल पॉझिटिव्ह आहे, हे निगेटिव्ह आहे. या ठिकाणी असणारा हा गॅल्व्हानोमीटर आहे आणि गॅल्व्हानोमीटरचं जे दुसरं टर्मिनल आहे ते स्लायडरला जोडलं जातं. स्लायडर आपण आठवते, त्याला जॉकी पण म्हणतात, तुम्हाला माहिती आहे. करायचं काय असतं, या स्लायडरला या असणाऱ्या 400 मीटर लांबीच्या वायरवरनं घसरत घेऊन जायचं आहे, स्लाइड करायचं आहे आपल्याला त्या वायरवरनं. इथं एक्झॅक्टली काय होईल ते पण बघणं फार गरजेचं आहे. कल्पना करा, हा जो सेल आहे तो दाखवताना मी कसा दाखवला आहे बघा. ज्या सेलला मला EMF कम्पेअर करायचं आहे तो सेल मी इथं जोडला, इथं लिहिताना E1 और E2 लिहिलं आणि करस्पॉन्डिंग इथं लिहिताना L1 और L2 लिहिलं. तसंच का लिहिलं त्याचं उत्तर मी तुम्हाला देणार आहे. इथं फक्त नीट लक्षात ठेवा, तिथं असणारे ते जे 2 सेल्स आहेत
त्याला आपण सेपरेट वापरतोय, वेगवेगळं वापरतोय, वेगवेगळं वापरून त्याचं EMF कम्पेअर करतोय. आणि जर तसं EMF कम्पेअर करायचं झालं तर ते जे EMF आहे त्याला कम्पेअर करत असताना या असणाऱ्या अरेंजमेंटचा वापर करावा लागेल. मग काय करायचं आपल्याला इथं? आता लक्षात ठेवा, मी समजा इथं एक सेल जोडला आहे, इथं ज्याचं EMF कम्पेअर करायचं तो सेल जोडला आहे. हा जो सेल आहे तो हायर पोटेन्शियलचा आहे, त्याचं पोटेन्शियल डिफरन्स जास्त आहे. याला कुठल्या नावानं ओळखतात? याला म्हणतात ड्रायव्हर सेल. नक्की लक्षात ठेवा, ड्राईव्ह करतो त्या वायरला, याला ड्रायव्हर सेल या नावानं ओळखतात. किंवा त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो सेल आहे त्या सेलला मदर सोर्स पण म्हणतात. म्हणजे त्याचा अर्थ काय झाला, तिथला तो जो सेल आहे तो त्यातली महत्त्वाची भूमिका इम्प्लिमेंट करतोय. त्या सेलशिवाय असणारा तो पोटेन्शियोमीटर चालूच शकत नाही, कारण या वायरवर पोटेन्शियल डिफरन्स तयार करायचं काम हा सेल करतोय. यानं इथं पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट केलंय. ए टर्मिनल आहे, याला या असणाऱ्या सेलचं पॉझिटिव्ह जोडले. ज्या कुठल्या सेलचं आपल्याला EMF कम्पेअर करायचं आहे त्याचं पॉझिटिव्ह वायरच्या त्या टोकाला जोडलंय, ज्या टोकाला या ड्रायव्हर सेलचं पॉझिटिव्ह आलंय. याचं पॉझिटिव्ह आणि याचं पॉझिटिव्ह या वायरच्या टोकाला एकत्रितच यावं लागतं, प्रिकॉशनमध्ये लिहावं लागतं. हा एक प्रश्न आहे. स्टेट द प्रिकॉशन्स वाईल परफॉर्मिंग अन एक्सपेरिमेंट विथ पोटेन्शियोमीटर. आता काय होतं बघा, मुळात मी जर समजा हिथली जी की आहे ती जर बसवलीच नाही, म्हणजे ओपन केली, करंट पास नाही झाला, आणि मी जर तिथं असणारा तो जो स्लायडर आहे त्याला जर वायरवर टॅप केलं तर माझ्या लक्षात असं येतं की तिथला जो गॅल्व्हॅनोमीटर आहे डिफ्लेक्शन दाखवतो. तुम्ही चेक करायचा प्रयोग करताना होतं कसं, कुठं पण जरी समजा त्या वायरवर आपण तिथं असणारा तो स्लायडर टच केला तर करस्पॉन्डिंग असणारा जो पॉइंटर आहे तो एकाच बाजूला डिफ्लेक्शन देत राहतो. ते जे एकाच बाजूला डिफ्लेक्शन त्या ठिकाणी तिथं असणारा तो गॅल्व्हॅनोमीटर देतोय, याचा अर्थ असा झाला या सर्किटमधनं करंट त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या गॅल्व्हॅनोमीटरमधनं पास झाला. गॅल्व्हॅनोमीटर एक सेन्सिटिव्ह डिव्हाइस आहे, अतिशय कमी करंटला पण ती डिफ्लेक्शन दाखवते, आपण ॲक्सेप्ट केलं. आता काय करायचं बघा, ज्या वेळेस आपण या ठिकाणी इथं असणारी जी की आहे त्या कीला क्लोज करणार आहे, बसवणार आहे, करस्पॉन्डिंग असणारा जो करंट आहे तो पोटेन्शियोमीटर वायरमधनं व्हायला सुरुवात होईल. पोटेन्शियोमीटर वायरवर एक प्रकारचं पोटेन्शियल डिफरन्स तयार होईल. आपण ज्या वेळेस त्या ठिकाणी एला टच करू त्यावेळेस तो जो गॅल्व्हॅनोमीटर आहे तो एका बाजूला डिफ्लेक्शन दाखवतो, बीला टच केलं का तो अपोजिट साईडला डिफ्लेक्शन दाखवतो. करस्पॉन्डिंग गॅल्व्हॅनोमीटर जर दोन्ही बाजूला डिफ्लेक्शन दाखवत असेल तर आता काय करायचं, स्लायडरला वायरवरनं टॅप करत जावा किंवा स्लाइड करत जावा, असा एक पॉईंट मिळवा की ज्या ठिकाणी तिथं असणारा तो जो गॅल्व्हॅनोमीटर आहे तो आपल्याला झिरो डिफ्लेक्शन देईल किंवा नल डिफ्लेक्शन देईल. गॅल्व्हॅनोमीटरनं जर आपल्याला त्या ठिकाणी नल डिफ्लेक्शन दिलं तर का दिलं, तर ह्या वायरवर असणारं जे पोटेन्शियल आहे ते या असणाऱ्या सेलच्या पोटेन्शियलला त्यानं बॅलन्स केलं. दोन पोटेन्शियल बॅलन्स झाले, पोटेन्शियल डिफरन्स झिरो झाला, करस्पॉन्डिंग असणारा जो करंट आहे तो त्यातनं व्हायना, त्यामुळे तिथं असणारा तो जो गॅल्व्हॅनोमीटर आहे त्यानं आपल्याला नल डिफ्लेक्शन दाखवायला सुरुवात केली. आपल्याला काय करायचं आहे, या असणाऱ्या कॉमन पॉझिटिव्ह टर्मिनलपासून वायरची लांबी मोजायची आहे. समजा पहिला सेल आहे, पहिली लांबी आपण मोजली, ती जर समजा L1 आली तर आता काय करायचं आहे, आपल्याला एक फॉर्म्युला माहीत आहे, EMF म्हणजेच व्होल्ट घेऊयात, करंट I घेऊयात आणि इथं लिहित असताना रेजिस्टन्स ऑफ लेंथ म्हणूयात आणि L1 म्हणूयात. म्हणजे काय होईल, मला इथं पण एक कॉन्स्टंट वापरायचा आहे सिग्मा, याला नाव देऊयात रेजिस्टन्स पर युनिट लेंथ. मगाशी दिलंय की आपण, आता पण देऊयात ना, हे सोपं नाही जात नाही तर अवघड होईल तुम्हाला. E1 म्हणजे EMF म्हणजे PD धरूयात तात्पुरतं, E = IR किंवा V = IR असतं.
करंट गुणिले रेजिस्टन्स ऑफ लेंथ L1 झालं. म्हणजे मी जर तुम्हाला आता प्रश्न विचारला तर E1 इज इक्वल टू काय येईल, आय तसंच राहिलं, सिग्मा राहिलं, इथं काय झालं L1 झालं. कारण रेजिस्टन्स इज इक्वल टू सिग्मा इंटू लेंथ. रेजिस्टन्स बरोबर सिग्मा इंटू लेंथ असेल तर पहिली लेंथ किती आहे L1, करेक्ट आहे. त्यामुळे E1 इज इक्वल टू आय सिग्मा L1 झालं. हे पहिलं इक्वेशन तयार झालं. आपण काय करतोय, या असणाऱ्या सेलचा विचार करत असताना इथं आपल्याला पहिल्या सेलसाठी पहिलं इक्वेशन इथं मिळालं आणि ते जे इक्वेशन आहे ते म्हणजे E1 इज इक्वल टू आय सिग्मा L1. मुळात खरं तर आपण कुठल्या पद्धतीचा वापर करतोय तर त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या सेपरेट मेथडचा आपण वापर करतोय आणि सेपरेट मेथडनं करस्पॉन्डिंग असणारे जे EMF आहे ते आपण कम्पेअर करायचा प्रयत्न करतोय. आता काय केलं, समजा यातला पहिला सेल काढून टाकला, दुसरा सेल वापरला. दुसरा सेल वापरत असताना आपण काय केलं, परत एकदा याचं पॉझिटिव्ह इथं कॉमनला जोडलेस, सेल दुसरा घेतला, परत तीच पद्धत इम्प्लिमेंट केली. एला टच केलं, एका बाजूला डिफ्लेक्शन, बीला टच केलं, अपोजिट साईडला डिफ्लेक्शन, वायरवरनं स्लाइड करत गेलो आणि परत एकदा त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या वायरवर असा एक पॉईंट मिळवला की ज्या ठिकाणी तो जो गॅल्व्हॅनोमीटर आहे तो 0 डिफ्लेक्शन मिळवत. आता असं समजूयात की ती वायरची जी लांबी आहे ती आता L2 आहे आणि करस्पॉन्डिंग सेलचं जे EMF आहे त्याला E2 म्हणलं तर E2 बरोबर काय येऊ शकतं, करेक्ट आहे, आय सिग्मा L2 येईल. याला इक्वेशन नंबर 2 देऊयात. म्हणजे आपण काय केलं, पहिल्यांदा E1चं उत्तर काढत असताना E1चं इक्वेशन तयार केलं. नक्की लक्षात ठेवा आपण कुठल्या पद्धतीनं जातोय बघा. मुळात इकडच्या बाजूची जी डायग्राम आहे ती व्यवस्थित तुम्ही काढायची आहे. भविष्यात ज्या वेळेस तुम्हाला मी समोर दिसणार आहे मी परत एकदा सगळं चेक करणार आहे तुमच्याकडनं. कारण फुकट नका ना करू, नुसतं बसू नका, त्याचा काय उपयोग नाही होत. करायचा आहे त्याला प्रयत्न करावा लागेल. हळूहळू हळूहळू सिलेबस संपत चालला आहे, परीक्षा पडदिशी तोंडासमोर येईल, मग काय कळणारच नाही. या पद्धतीनं जर 1 नंबरचं एक इक्वेशन मिळालं, 2 नंबरचं इक्वेशन मिळालं, 1 नंबरच्या इक्वेशनला 2 नंबरच्या इक्वेशननं डिवाइड केलं तर E1 अपॉन E2 झालं. इथं आय सिग्मा L1 अपॉन आय सिग्मा L2 झालं. हे कॅन्सल झालं. इथं जर बघितलं तर E1 अपॉन E2 इज इक्वल टू L1 अपॉन L2 नावाचा एक फॉर्म्युला तयार झाला. याला टू कम्पेअर द EMFs ऑफ द टू सेल बाय सेपरेट मेथड या नावानं ओळखतात. त्यामुळं आपण काय केलं बघा, आजच्या ह्या लेक्चरमध्ये पहिल्यांदा आपण पोटेन्शियोमीटरचं प्रिन्सिपल बघितलं. प्रिन्सिपल बघत असताना एक वाक्य तयार झालं, वेन अँड युनिफॉर्म करंट फ्लोज थ्रू द वायर पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन एनी 2 पॉईंट्स ऑफ द वायर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू लेंथ ऑफ द वायर बिटवीन दीज 2 पॉईंट झालं. नंतर त्यातलं एक ॲप्लिकेशन बघितलं आणि पहिल्या ॲप्लिकेशनमधला पहिला भाग बघितला. ॲप्लिकेशनचं मूळ नाव काय आहे, टू कम्पेअर द EMFs ऑफ द टू सेल्स. त्यातली पहिली पद्धत काय आहे, बाय सेपरेट मेथड. 2 सेल आहेत, सेपरेट आपण वापरतोय. इक्वेशन कशी येत आहे ते आपण फळ्यावर बघितलंय आणि माझ्या अंदाजानं आता तुम्हाला हे कळलंय. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये आता हा टॉपिक हळूहळू पुढं सरकत संपायच्या दिशेला चालला. कारण आपण या टॉपिकचा विचार केला तर तितका टफ नाही जात, सोपा आहे. उलट मी मध्येच तुम्हाला नीट ओरिएंटेड इलेक्ट्रिकल नेटवर्क पण 1 तास घेतला आहे, मुद्दामून घेतला आहे तो. त्याची गरज आहे आपल्याला. अजून ॲडिशनल CET नीट घ्यायचं आहे ना आपल्याला, तेवढ्यावर थोडंच लागतंय का, घ्यायचं आहे भरपूर आपल्याला. त्यामुळं या पद्धतीनं त्या ठिकाणी तिथं असणारे EMF आपण कम्पेअर करू शकतो. हा फॉर्म्युला तयार झाला. नक्की लक्षात ठेवा सिग्मा म्हणजे काय आहे, कारण त्याचा वापर आपण इथंच केला आहे. थोडं पुस्तकापासून ऑफबीट जाऊन आपण आर्टिकल इथं चेक केलं आहे, बघितलं आहे, सोप्या पद्धतीनं उत्तर काढलं आहे. आजच्या तासाला आपण इथंच थांबतोय. पुढचा जो पिरियड असेल त्या पिरियडला याचं दुसऱ्या पद्धतीने EMF कसं कम्पेअर करता येईल ते आपण बघतोय. धन्यवाद.